ही प्रतिक्रिया समोर आली आहे। माझा भाऊ निर्दोष आहे असं आरोपीच्या बहिणीने म्हटलंय। पीडित महिलाच माझ्या भावाला त्रास देत होती। आरोपी PSI प्रशांत बनकरच्या बहिणीने हे वक्तव्य केलंय। त्यामुळे फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचं गूढ हे आणखी वाढलंय। त्याची ट्रीटमेंट पण म्हणजे त्यांनी दिली होती, तेव्हा त्यांची जरा ओळख झाल्यानंतर ना मग तो इथं थांबला, बरा झाल्यानंतर तो पुण्याला गेल्यानंतर ना मग त्यांनी तिला असं विचारलं, लग्नाबद्दल प्रपोज केलं होतं, ते आहे सगळं आमच्याकडं। त्यांनी प्रपोज केल्यानंतर सगळं सांगितलं, मॅडम असं नाही, म्हणजे रिलेशन आपलं हे आम्ही क्लोज मानतो, असं नाही, असं माझ्या मनात काही नाही। त्यांनी स्पष्ट तुझी बाजू मांडली होती। त्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं, म्हणजे प्रपोज केल्यानंतर नाही म्हणल्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हतं अजिबात। तर हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला सह आरोपी करा। आमदार सुरेश धस यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे। या प्रकरणी हलगर्जीपणा ज्या जणांनी केलेला आहे त्या सर्वांना सह आरोपी करा असं सुरेश धस यांनी म्हटलंय। जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजेत, परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत। त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे आणि हे जे सगळे आरोपी आहेत हे सगळेच्या सगळे फासावरती लटकले पाहिजेत असं माझं मत आहे। पोलीस कसे वागत होते, राजकीय पक्षाचे नेते कसे वागत होते आणि त्याच्यामुळं कंटाळून त्यांनी मला वाटतं स्वतःचा जीव गमावलेला आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे। तर आत्महत्येपूर्वी काय घडलं होतं त्यावर एक नजर टाकूयात। पीडिता 23 ऑक्टोबरला रात्री 1:30 वाजता फलटणमधील हॉटेल मधुदीप मध्ये गेली। हॉटेलची रूम महिला डॉक्टरकडून 2 दिवसांसाठी आरक्षित करण्यात आली होती। महिला डॉक्टर एकटीच या हॉटेलात गेली होती। हॉटेल वास्तव्यात पीडिता आणि बदने तसंच बनकर यांच्यात अनेकदा फोनवर संभाषण झालं। दुसऱ्या दिवशी बराच वेळ खोलीचे दार न उघडल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाला संशय आला। हॉटेलनं 23 तारखेलाच दुपारी 4 वाजता पीडितेच्या खोलीचं दार उघडलं। खोलीत महिला डॉक्टरनं गळफास लावून आत्महत्या केल्याचं दिसून आलं। पीडितेच्या हाताची मूठ उघडल्यानंतर त्यावर तपशील आढळला। तर अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केलेला आहे।